सध्या पावसाळ्याच्या वातावरणामुळे सगळ्यांच्याच तब्येतीही खूप खराब होत आहेत आणि अन्नसुद्धा छान पचन होत नाही. त्यामुळे पोटही सारखे खराब राहतात. बरं, काही खावंसं देखील वाटत नाही. तर अशीच मी तुमच्यासाठी एक छान छोटीशी झटपट रेसिपी घेऊन आले, की ज्याच्यामुळे पोटही भरेल, पोटासाठी चांगलीही आहे, आरोग्यासाठी उत्तम आहे आणि प्रोटीनने भरपूर आहे. तर त्यासाठी मी 1 वाटी एवढे मूग 4 ते 5 तास भिजत घातले होते. हे थोडेसे मी कोमट पाण्यात भिजत घातले, कारण की सध्या पावसाळ्याचं वातावरण आहे. मूग भिजायला थोडासा वेळ लागू शकतो. त्यामुळे थोडं कोमट पाणी घ्या. मूग मिक्सरमध्ये टाकून घेतले. त्यानंतर त्या 4-5 मिरच्या आणि ह्या अगदी फिक्क्या अशा मिरच्या आहेत. 4-5 लसणाच्या पाकळ्या, जिरं आणि कोथिंबीर टाकून याची छान पेस्ट तयार करून घेतली. बरं, आपले डोसे छान होण्यासाठी मी त्यात 1 चमचा बेसन पीठ आणि 1 चमचा रवा टाकला. थोडंसं ओवा आणि तीळ टाकून घेतलं. चवीनुसार मीठ ॲड केलं आणि डोश्याच्या तव्यावर आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं. सुरुवातीचा आपला डोसा तयार करताना थोडं तेल टाकण्याची गरज आहे. त्यानंतर ते डोसे आपोआपच छान व्हायला लागतात, कारण की आपला तवा सेट झालेला असतो. तर अशा पद्धतीचे डोसे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. हे चवीला तर अगदी छान लागतात. बरं, पोट देखील भरतं आणि भुकेची क्रेव्हिंग देखील आपली कमी होते आणि हे दह्यासोबत, चटणीसोबत किंवा सोबत देखील खूप छान लागतात आणि हे असेच खाण्यासाठी खूप छान लागतात. तर मुलांच्या डब्यासाठी किंवा आपल्या सकाळच्या नाश्त्यासाठी हे डोसे तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि आपली रेसिपी थोडी जरी तुम्हाला आवडली असेल, तरी रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून जा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.